आता यांना लगेच सांगितलं की कोणीतरी आपला पाठलाग करतंय तर हे पॅनिक होतील. काही न सांगितलेलंच बरं. अभि काय झालं? नाही काय नाही, सांगतो नंतर. ऐक ना, मला नाही वाटत हा मोहन आहे. मोहनचं वागणं वेगळं होतं ना. काही म्हणालीस का? नाही नाही, काही नाही. त्या मैत्रिणीला जरा जास्तच बोलायची सवय आहे. माझ्या मैत्रिणीला लागलंय ना तर बोलणार बी. सर, तुम्ही फोन केला असता तर आम्ही आलो असतो. नाही नाही, त्याची काही गरज नव्हती. यांच्या हाताला जखम झाली आहे. काल रात्रीची जखम आहे. तसं ड्रेसिंग वगैरे केलंय सगळं बेसिक, पण तरी तुम्ही एकदा चेक करून घ्या. नक्की सर. जखम डीप आहे का, स्टिचेसची गरज आहे का? अगदी अगदी नक्की सर. इथे सगळे यांना एवढं मानतात. प्रत्येक जण ओळखतो. अच्छा, किर्लोस्करांचंच हॉस्पिटल आहे म्हणून ओळखतात सगळे. डॉक्टर जरा या. तिच्यावर काल चाकूने हल्ला झालाय. हल्ला? आत्ता ही गोष्ट मला कुठे बाहेर जायला नको आहे. समजतंय. हा, म्हणजे मीडियात आणि हॉस्पिटलच्या इतर स्टाफ मध्ये उगाच चर्चा नको आहे. टोटली अंडरस्टँड. पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल राहील. काय आहे, आपल्याला रेकॉर्ड्स दाबायचे नाही आहेत, पण मला अननेसेसरी डिस्कशन नको आहे. समजतंय सर. उद्या जर गरज पडली तर आपण बघू कसं आउट करायचं ते. ओके. माझा मोहन असता ना तर त्याने पण अगदी अशीच काळजी घेतली असती माझी. पण हा जर माझा मोहन असे तर स्वतःला अभिमन्यू का म्हणतोय?